अभंगा शेवट जाणो निवृत्ती एक, त्याने मज देख कृपा केली. मूर्खासी हा बोध सांगू नये बापा, अभंग कृत्याचा लेश नसो हाती. ज्ञानदेव म्हणे हे कृत्य हाता नये, माय देऊ नये कुणासही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातील श्लोक क्रमांक 28 आणि माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग या अध्यायात या श्लोकवर 173 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. अर्थात आपल्या इच्छा अनंत असतात. इच्छेच्या पोटीच आपण इच्छा अपूर्ण आहे म्हणून या जगतात पुन्हा आलेला असतो. त्या इच्छांची पूर्तता, त्या इच्छांचं रूपांतर वासनेत झाल्यामुळं कर्मफळात ते संचित असतं, साठवलेलं असतं. ते कर्मफळ या ठिकाणी पुन्हा आपल्याला भोगावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक आहे म्हणून तर जन्माला यावं लागतं. या मृत्यूलोकी या पृथ्वी तळावर मनुष्याच्या इच्छा वासना ह्या कधीच संपत नाही महाराज. एका इच्छेमध्ये दुसऱ्या इच्छेचा, एका इच्छेची पूर्तता झाली रे झाली की त्यातच दुसऱ्या इच्छेचा जन्म असतो महाराज. नोकरी लागली, इच्छा पूर्ण झाली, पण पुढं तशीच आता छोकरी प्राप्त व्हावी, चांगल्या मुलीबरोबर विवाह व्हावं, दुसरी इच्छा उत्पन्न झाली. ते स्थळ चांगलं चालून आलं, कर्मधर्म संयोगानं चांगली पत्नी मिळाली, मनासारखी सुंदर अशी, तरी पुढं मग वंशाचा पाळणा हलावं. ते झालं की पुन्हा त्याचं शिक्षण, पुन्हा तोच प्रकार, त्याला पुन्हा नोकरी, त्याची पुन्हा छोकरी. हे रहाटगाडं सतत चालू राहतं महाराज. जोपर्यंत आम्ही या संसार रूपी या जाळातून बाहेर पडत नाही, निरीच्छ होत नाही, अनासक्त होत नाही, तोपर्यंत इच्छांची उत्पत्ती ही चालूच राहते. त्यातल्या त्यात पापी, नास्तिक, मूर्ख, कपटी व्यक्ती या द्वंद्वातून बाहेर पडूच शकत नाही. बाहेर पडायचंच असेल इच्छेतून तर सद्गुरूंची कृपा व्हावी लागते, सत्संग लाभावा लागतो, परमार्थाची वाट धरावी लागते. आणि भगवंत कृपा जेव्हा होते त्यावेळेस कुठं मोक्षाकडे वाटचाल होते. अर्थातच आपल्या गरजा आपोआप मग सीमित होतात, कमी होतात. गरजा कमी झाल्या की अपेक्षाही कमी होऊन जातात. याकरताच तर वारी वगैरे सारखे प्रकार संप्रदायाने घालून दिले आहे महाराज. एकदा पायी वारी झाली पंढरपूरची की असेल त्या परिस्थितीमध्ये मनुष्य बरोबर ॲडजस्ट होत चालतो. परिस्थितीनुरूप तो वागत असतो. माझ्याप्रमाणे उपलब्ध व्हावं सुविधा असं नाही, प्राप्त सुविधानुसार तो वागतो. प्राप्त हे पर्याप्त आहे, जितकं मिळालं त्यात तो समाधानाने राहत असतो. ज्यांनी पुण्यकर्म केली त्यांना या अशा प्रकारचं फळ चालून येत असतं महाराज. आणि ज्यांची पापकर्म आहेत त्यांना मनात येऊन सुद्धा आळंदीपर्यंत जातील, परंतु पायी चालण्याचं भाग्य त्यांना लाभत नाही. काहीतरी अडचण येते, तिथून परत गावी यावं लागतं, प्रपंचात यावं लागतं महाराज. परमार्थासाठी सुद्धा पूर्वसंचितच असावं लागतं. आणि अशा प्रकारे ज्यांच्या नशिबात पुण्यकर्म आलेत, पुण्य
यांनी कर्माच्या आधारावर प्राप्त केलं, अशा पुण्याच्या जोरावर पाप कर्मे नष्ट होत असतात. जसं औषध घेतलं की रोग निघून जातो, तसं पुण्यकर्म आम्ही केलं की पापकर्म आपोआप नष्ट होऊन जातात महाराज. आणि मग पुण्याचा ठेवा वाढला की आपोआप सत्संग लाभत जातो, सद्विचार मनामध्ये येतात आणि त्या सुविचारानं, त्या सत्संगानं मनुष्य पुढं उर्वरित आयुष्य जगत असतो. अशा वेळेस पापकर्म त्याच्या हातून घडतच नाही. त्याच्यासाठी कर्म न राहता तोच धर्म होऊन जातो. कारण स्वतः करता तो काहीही करत नाही. जे करतो ते दुसऱ्यासाठी करतो, परोपकारासाठी करतो, भगवंताचा संकेत आहे म्हणून करतो, भगवंतासाठी करतो, भगवंताचं काम आहे म्हणून करतो. कारण रंजल्या गांजल्याला, उपेक्षितांना, गरजवंतांना मदत करणं, इथं जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं. जे मनात इच्छा झाली त्या पूर्तता होत चालतात. ती पूर्तता भगवंताच्या कृपेने होत असते, परंतु निमित्त मात्र असे पुण्यवंत लोक असतात. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनांच्या संगतीला, संतांच्या संगतीला गेल्याशिवाय पुण्याची प्राप्ती होत नाही. तो मार्गच दिसत नाही महाराज. काल आपण एका ओळीमध्ये तुकोबारायांची व्याख्या बघितली, पाप आणि पुण्य. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. म्हणून नेहमी दुसऱ्याला मदत करत चालावं, दुसऱ्यावर उपकार करत चालावं. पुण्य संचय झाल्याशिवाय राहत नाही. आपल्यापासून शाब्दिक सुद्धा कोणाची मनस्थिती बिघडणार नाही. शाब्दिक सुद्धा हिंसाच आहे, ती हिंसा आपल्याकडून होणार नाही. आपलं बोल हे समोरच्याला मधुर वाटावं, हवंसं वाटावं, आपली उपस्थिती सर्वांना स्वागतपर असावी. अशा प्रकारचं आचरण जेव्हा होतं त्यावेळेस हातून चुकीचं कर्म होतच नाही महाराज. आणि असं चुकीचं कर्म नाही झालं आमच्या हातून की भगवंत सांगतात की भजन्ते माम दृढव्रताः. असे भक्त माझ्या ठिकाणी निश्चय होऊन राहतात, श्रद्धेने राहतात, एकनिष्ठेने राहतात. त्यावर माऊली भाष्य करताना 173 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की उजू एकनिष्ठीच्या पावली, रगडोनी विकल्पाची या भाली, महापातकाची सांडिली आठवी जी. आठवी म्हणजे अरण्य. महापापाच्या अरण्यच मागं टाकून टाकले. कारण त्याचे सर्व कर्म स्वतः करता नसतातच महाराज. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहू पंडितम बुधा. चौथ्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात की यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. कुठल्याच प्रकारचा संकल्प नसतो, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात हव्यास नसतो. सर्व कर्म त्यानं भगवंताच्या चरणी अर्पण केलेले असतात. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प ज्ञानाग्नी दग्ध कर्मानन. त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं कर्म आपोआप जळून जातात. कर्मच जळालं, कर्मफळ कुठून निर्माण होईल महाराज. माऊली यावर भाष्य करताना अतिशय सुंदर रचना केली आहे. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहू पंडितम बुधा. माऊली म्हणतात तया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, आणि फळापेक्षा काही संचरे ना. आणि हे कर्म मी करता अथवा आचरेना अर्था, हे कर्म मी करल, मी करता आहे असा विचार त्याच्या मनाला शिवतच नाही. त्याचा संकल्पच त्या मनामध्ये येत नाही. ज्ञानाग्नीचे नेमुके जेने जाळली कर्म अशेके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. तो परब्रह्मच होऊन जातो, ब्रह्मच होऊन जातो. कारण द्वैत त्याचं निघून गेलेलं असतं. स्वार्थ समूळ नष्ट झाला असतो, निरीच्छ झालेला असतो. कुठल्याच प्रकारची इच्छा शिल्लक नसते. जगतो तो दुसऱ्याकरता, जगतो भगवंताच्या संकेतानुसार कर्म करतो.
आपल्या कर्तव्य कर्मानुसार, आपल्या धर्मानुसार आणि भगवंताने शास्त्राने घालून दिलेल्या नियमानुसार तो कर्म करतो. म्हणून तर त्याचे कर्म कर्म न राहता धर्म होत असतात महाराज. माऊली तेच सांगतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडोनी विकल्पाची भाली. भाली म्हणजे टोकानं, विकल्परूपी जे आहेत त्याला ते रगडून टाकतं टोकानं. आणि महापातकाची सांडली आठवी जीही. संकल्प विकल्प त्याच्या मनामध्ये राहतच नाही. आता एक नाम केशव, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. कुठलीच चिंता त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही महाराज. आणि असा निरीच्छ, निर्विकार, कुठल्याही प्रकारची आसक्ती नसलेला असा हा ज्ञानी भगवंताच्या ठिकाणी इतका एकरूप होतो की भगवंताचीच कर्म करायला लागतो. भगवंताचं कर्म काय आहे हो? ज्यांना जे पाहिजे असेल, गरजवंतांच्या गरज भागवणे, ते काम मग तो भगवंताचा पार्षद म्हणून, भगवंताचा दास म्हणून, भगवंताने नियुक्त केलेलं म्हणून ते कर्म तो करत राहतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह झिजविती. बस ते आपला देह, उर्वरित आयुष्य हे संपूर्ण भगवतचरणी अर्पण केलेलं असतं. भगवंताच्या संकेतानुसार ते जगत असतात. म्हणून माऊली म्हणतायत की उजू एकनिष्ठेच्या पावली रगडोनी विकल्पाची भाली, महापातकाची सांडिली आठवी जीही. आज माऊलींनी जे सांगितलं की भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलाने नेट सरळ मार्गाने जावं. विकल्परूपी भाल्यासारखे जे काटे आहेत, मनात शंका कुशंका, करू का नको, खरंच भगवंत प्राप्त होईल का, हे कर्म केल्यानंतर खरंच भगवंत अहो, कुणाचंही कर्म केल्यानंतर आम्ही केलं तर त्याला आमच्याविषयी प्रेम भावनाच उत्पन्न होते, आमच्याविषयी आदर उत्पन्न होतो, आमच्याविषयी त्याचं प्रेम आपोआप दुणावतं महाराज. मग तो तर परमात्मा आहे, त्याचं का दुणावणार नाही? म्हणून एकनिष्ठेच्या या पावलांनी नेट चालत जावं. विकल्प काहीही करायचा नाही. संकल्प विकल्प सर्व सोडून द्यावं. विकल्परूपी भाल्यासारखे जे काटे आहेत ते चिरडून टाकावं. आणि महापातकाचं जे अरण्य आहे तेही मागं टाकून द्यावं. कुठलंही पाप कर्म आमच्या हातून होणार नाही अशा सावधतेनं प्रत्येक क्षण जगावा. बाकी मग योगक्षेमम वहम, भगवंत बसलाच आहे तुम्हाला नीट मार्गानं घेऊन जाण्याकरता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात, निवाऱ्या या योगक्षेम त्यांचे दावी जाणे वाट दावी करी धरून. जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. बोटाला धरून तो बरोबर योग्य मार्गानं जीवाला मार्गस्थ करत असतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.